रूप पाहता लोचनी
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे इरती माईक दुःखाची जनते नाही आले अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे इरती माईक दुःखाची जनते नाही आले अंती अवसान तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची ओरे कीर्ती मागे इरती माईक दुःखाची जनते नाही आले अंती अवसान पांडुरंगा करू प्रथम नाम Yeah.
त्यांच्या कृपादाने कथित विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम ओम ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आत्मरूपगणेषु केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार वयातं श्रीपादनाथं गुराजवर्यं मोक्षोणाम ज्ञानदानैकलक्ष्यं घोटी क्षेत्रीनिवासिनं तं नमामि वेदवेदावरिष्ठं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती कर गणितो कथे गाणे आपण सावेदवणे आता हृदय फुले चौफाळून या भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंची ते नमस्कार आता ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सर्वविद्या आत्मरूपा दिवातोच गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणि निवृत्ती दासो अवतारी दोजी म्हणून दान तेने गुरु भरिजे तेने कृतकार्य होईजे तैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती एने मुखी तुझे वर्णिवर्णाम ऐसे दे प्रेम काही कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काही चलेने बोलतो वचने आणि भाविकम तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोही एराती माईगे दुःखाची जणती नाही आली अंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपल्या श्री कुंभार टेकडी येथे सार्वजनिक तारीख मंडळ भोर तालुका आणि जिल्हा पुणे या ठिकाणी गणेश जयंतीच्या निमित्ताने बरेच वर्षांपासून कार्यक्रम चालू आहे आणि 10 वर्षानंतर मला वाटतं जवळजवळ मी आली इथे 10 वर्ष झाली असते कारणाशिवाय कार्य घडत नाही कार्याशिवाय मानवी जीव एकत्र येत नाही एकत्र येण्याचं कारण आहे गणेश जयंतीचं निमित्त आणि त्या निमित्ताने या कुंभार टेकडीवरच्या ग्रामस्थांनी ठेवलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याच्यामध्ये आजचं 5व्या दिवसाचं हरिकीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे स्पेशालिस्ट देहनिवासी तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे या अभंगातनं
काय सांगताय तुम्हाला तुकोबार आहे. पर्याय द्यायचा तो असं कारण असं आहे, गणेश जयंतीचं निमित्त आहे आणि या ठिकाणी 7 दिवसाचं हरिकीर्तन. बाकीचं सकाळी काही वाचन वगैरे काही आहे की नाही तर काही लिहिलेलं नाहीये, पण असं समजूया आपण की सकाळी किमान अथर्वशीर्ष वगैरे चालू असेल. सकाळी काही कार्यक्रम दिवसभर काही कार्यक्रम संध्याकाळी झाले मी पाहिला त्याची मुलांनी केलेला आहे. आणि जर रात्री हरिकीर्तन आता चांगला विचार करा. जगतवंदे जगद्गुरु श्रीमंत संत शिरोमणी माणसाच्या जीवाला आलेल्या माणसाला उपदेश करता आहे. काय सांगताय, तू या जगामध्ये आलेला आहे, तुझे येण्याचे कारण आहे. कोणताही या ठिकाणी उभा राहणारा किंवा तुम्ही ऐकणारे विचार करत नाही की मी आलो कुठून. आला कोठवणिया जाशी कवड्या ठाया गडगोत नाही तुझी योगी लटकी समाया प्राण्या मायेचा बाजार. या मायेच्या बाजारामध्ये तुम्ही आपण जन्माला आलो. आपल्या जन्माची कारण आहे. आपल्याला तुकोबरे सांगतात आपला तो एक आपला सोमवार आला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. मंगळवार आले त्याला निर्गुण प्रगटली भवानी. बुधवार आला की एक गाव आम्ही विठोबाचे नाम. गुरुवार आला की जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळी तर हल्ली भय चिंता भीती गेली नाही, चिंता गेली नाही, पोटात थांबलं नाही रामकृष्ण. शुक्रवार आले की संतोषी माता वैभव लक्ष्मी माझ्यासमोर सुरू झालेली 70 वर्षाचा एज्युकेटेड माणूस या ठिकाणी उभा आहे तुमच्यासमोर. काल माळ घालून वाटत नाही असं म्हणू नका. 16 वर्षाचा नाही रामकृष्ण. तात्पर्य असं आहे का आलो कुठून आले जायचं कुठं याचा फैसला करण्यासाठी मानवाचं शरीर मिळालेलं आहे. शुक्रवार आला की संतोषी माता आणि वैभव लक्ष्मी. शनिवार आला की शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता. भक्तीची वाट विचारायला कुठल्याही देवाकडे कुणीही जात नाही. फक्त आणि फक्त पोट संतती आणि संपत्ती याच्यासाठी देवाचा वापर केला जातो. माझी मोदी जानवरे सांगतात व्यभिचारी भक्ती करणारे जीवाचा तोटा नाही रामकृष्णारी. चांगला आहे का जरा कान उघडून. कशासाठी कीर्तन करायचे? कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे नावाचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. कोणत्या कीर्तनाने हरिरूप होतोय? ऐकणारे शहाणे झाल्याशिवाय सांगणारे तो गुड बसत नाही. ऐकणाऱ्याला काय ऐकलं आपल्या तासात 1 तासात झालं. 8 ते 10चा कार्यक्रम 9ला सुरू झाला. 9:30ला महाराजांकडे गेला आला. 9:30चे 9:45 कधी झाले कळेल नाही. 11 वाजले की तुम्ही घड्याळ बघणार अशी सवय लागली आम्हाला. मला माहिती आहे मोबाईलचं युग आलं. मी शिकलेली अडाणी नाही. तसं काही समजू नका. कोणाचं तरी ऐकून कुठल्या तरी संस्थेत जाऊन टांग करून अभ्यास करून आलेला आहे. एक समर्थ सद्गुरू जीवनामध्ये आलाय. जसा तुकोबारांच्या जीवनामध्ये बाबाची चैतन्य आली. तुकोबारायांनी मंबाजीवाला किंमत दिली नाही. कीर्तनकार सालूमाला किंमत दिली नाही. वाघोली गावचं नाव टाकले की नाही त्याच्यावर मला माहित नाही. तुमच्या इथं उभा राहिलेली उपाधी रामेश्वर भट्टाची वाघोली आणि तुकोबारांचा शेवटचा 14वा टाळकरी हा रामेश्वर भट्ट आहे. वेदांती होता, ज्ञानी होता. कसा होता? पंडित होता, वाचिक होता, ज्ञानी होता. पण भगवंताचं प्रेम नाही. ज्याला ईश्वराचं प्रेम नाही त्याला समोरच्याचं प्रेम कधीच वाटणार नाही. काय सांगतोय आम्ही? हमको सब कुछ बता मालूम है तो बताते क्यों नहीं? बताना तो म्हणताय. आणि परमार्थ काय जोक आहे? परमार्थ भोळी भक्ती नव्हे भोळी. भक्ती ही सुळावरची पोळी. परमार्थ लेखुराच्या गोष्टी नाही. चांगला विचार केला तर देव प्राप्तीचा विषय नाही. ते स्वयंमेव तयार आहे. अज्ञान जाण्याचं साधन करायचं आहे. केलं आम्ही साधन? बोला करा रे बापानं. करा रे
शिकलेला, लाख रुपये पगारवाले बायको, लाख रुपये पगारवाला पोरगा. बापाला बाप म्हणायची लाज वाटते ना. आपले नाथ बाबा सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे, धनी करणीचे करू नका. कुठलं साधन करायचं, का करायचंय? जेणे नाही जन्म. किती वेळा जन्माला यायचं, घर धाड छत्री वाडी, बायका पोरं बंगले सगळं कमवून ठेवायचं करोडो रुपयाचं आणि मरून जायचं. चाललंय कशासाठी? कशासाठी करायचं हे सगळं? ऐशिया साधना करा काही, असं काही साधन करा ना, जन्मभर टळेल, उद्धार होईल, मोक्ष मिळेल. आम्हाला उद्धाराचं कोणी सांगायला मोकळं नाही, कारण स्वतःचा झाला पाहिजे ना अगोदर. ज्याचा झालाय त्यांनी सांगितलं उद्धाराचं करा म्हणून. ज्याला माहिती वाचा सद्गणित होते, ज्याचं झालंय त्यांनी सांगितलंय. याची जीवाचा श्वास नामस्मरण करतो, ज्याचा झालाय त्यांनी सांगितलंय. आम्ही फक्त आणि फक्त काय करावं? नाचावं आणि पोट भरावे. कमी नाही त्यांची जगामध्ये. चांगला विचार करा. तुम्हाला चांगलं माहिती होरकरांना काही डेट ट्रेट राहिले म्हणून भेट नाही, याला परमार्थ म्हणत नाही. शास्त्रों में तो बात है करने के हाथ ही बेग, लेकिन प्रेम बिन पाता नहीं, लेकिन ब्रह्म तो सत्य. कधी तुम्ही जाऊन देवाला म्हटले, देवा मला देव बनव. अरे रामासारख्या रामाची संगत माकडाने केली तर ते माकड देव बनतंय आणि तुम्ही आम्ही त्याची भक्ती करतोय. रामकृष्ण हरी कधी डोक्यात येतय का? मारुती रायचा देव कुठे होता? हनुमंत निगड साधन पै केले, मनोरीते किले राम चरण, मनोरीते किले राम चरण. मनोरीते किले राम चरण, मनोरीते किले राम चरण. आम्ही कोणती भक्ती करतोय म्हणून आम्हाला देव देव बनवे. माकडाला जर देव देव बनवू शकतो तर आम्हाला का बनवू शकत? आम्ही माणसे आणि देवासारखी दिसणारी आहे, का बनवू शकत नाही? तुकोबाराय निघाले विना घेऊन. मंबाजीवाला विचार, गंडेद्वारे करावावेत. महाराज लोक पण गंडेद्वारे देतात आणि लोकांना गंडवावं. तुकोबाराय त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, भाऊ मला जरा देवाचा पत्ता पाहिजे हो, जीवाला सुख पाहिजे. सुख देवाजवळ आहे, देव तुमच्या आतमध्ये आहे हेच माहित नाही. परमार्थ चालू आहे. रामकृष्ण हरी. गणपती कुठे आहे? आत्मरूप गणेश केलिया स्मरण. कुठे गणपती? ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तूच गणेशू, सकलार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी. अरे ज्ञानोबर सांगतात, सद्गुरूच्या कृपेने गणपती कुठे केला शोध कधी? एका बाईने ज्ञानेश्वरी वाचली, पारायण केलं, माझ्याकडे आली, म्हणली पहिल्याच वेळेस सांगितलं ओम न मोजी न मोजी. असे जर आम्ही ग्रंथ पाहिले आणि वाचले तर कल्पांती ग्रंथाचा अनुभव येणार नाही. कारण वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय ज्ञानाशी, ऐसा वर त्या टिकेशी. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी जना त्याशी लोटांगणी. कशी वाचायची ज्ञानेश्वरी? भावधरोनी Bye.
परी कोण सांगतंय? सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनेशी. मंबाजीबाकडे गेलं तुकोबारायांनी विचारलं देवाचा पत्ता सांगा जरा. लोकांना गंडावणाऱ्या देवाचा पत्ता माहित नाही. तुकोबारायांनी पाहिलं, नारळ बांधून दिले आणि बाईला म्हणे मुलं होईल. तुकोबाराय म्हणतात 900 पोरे होती करणे का लागे पती. नवस करून पोरा होत असेल तर नवरा करायची गरज काय? 3 लाख पोरीला पगार आहे. रामकृष्ण हरी. नंबर 2 कीर्तन करावीत, प्रवचन करावीत. फक्त कशासाठी? सालूमालूकडे गेले कीर्तनकार प्रवचनकार तुकोबारायांच्या काळातले. सालूमालू तुम्ही कीर्तन प्रवचन करतात, देवाचा पत्ता सांगा ना. सालूमालू म्हणे शिंच्या लेखाचा. आता कुठे देव राहिलाय? अरे 4 अभंग पाठ करावेत ज्ञानोबारायांचे, नामदेवरायांचे आणि करावं कीर्तन. तू काही जास्त आगाऊपणा करू नको आणि तुला हे काही कळणार नाही. तुकोबारायांनी त्यांना सांगितलं पोटा सोंग ते कैसा पांडुरंग. नंबर 3 रामेश्वर भट्ट वाघोली गावचे ज्ञानी आहेत, पंडित आहेत, वाचिक आहेत. वाचन करणाऱ्यांचा तोटा नाही. काय काय वाचव माणसानी? हरिविजय, रामविजय, पांडव प्रताप, पंचदशी, पंचीकरण, अमृतानुभव, योग वशिष्ठ सगळे ग्रंथ कोळून प्यावे. कोणाला बोलू देऊ नये. पण अमृत कशा केव्हा तयार होत आहे? अमृताच्या राशी कधी होतील? व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी. माहित नाही. नामामृत गोडी वैष्णवाला धरी. कोण वैष्णव? गळ्यात माळ घालून पिवळी पिणारा, तोंडामध्ये पुडी फोडणारा वैष्णव म्हणतात तुम्ही त्याला? कीर्तन करीशी तरी कीर्तनकार होशी, वैष्णव न होशी अरे जना. प्रवचन करीशी तरी प्रवचनकार होशी, वैष्णव न होशी अरे जना. कथा करीशी तरी पुराणिक होशी, वैष्णव न होशी अरे जना. तीर्थे करीशी तरी कापडीच होशी, वैष्णव न होशी अरे जना. नामा म्हणे नाम केशवाचे घेशी, तरीच वैष्णव होशी अरे जना. जगाला सांगितलं जग वैष्णव कधी होईल? रामकृष्ण हरी. जगाला काही घेणं पडलं नाही. उद्या परवाचा दिवस गेला, परवाच्या दिवशी ज्यांना वेळ असेल ते प्रसादाला येतील. झाला बाबा म्हणतील कुंभार टेकडीचा सप्ताह एकाचा. आणि आम्हाला जर काही कमी पडलं तर आम्ही मात्र भरला माझा दरा तर सारा गाव बरा, नाही तरी इथून तिथून सगळा पसारा. रामकृष्ण हरी. रामेश्वर भट्टांना विचारलं तुकोबारायांनी, भला मोठा वाघोलीला चिरेबंदी वाडा आहे. वाड्याच्या बाहेर भला मोठा सोपा आहे. सोप्यावरती बसलेले पाय हलवीत रामेश्वर भट्ट यांनी पगडी बांधली ना. याच्यापेक्षा सुंदर पगडी बांधलेले रामेश्वर भट्ट वाघोली गावचे सांगतोय तुम्हाला, पाय हलवत. तुकोबाराय त्यांच्याकडे गेले. तुकोबारायांनी विचारलं बाबाजी मला ना देवाचा पत्ता पाहिजे. भक्ती कशी करावी ते कळत नाही. ईश्वरा प्रेम कसं कळावं ते कळत नाही. शिंच्या लेखाचा माझ्या कानावर आहे. तू कीर्तन करतो, प्रवचन करतो, लोक तुझे कीर्तनामध्ये रडतात हे ऐकलंय मी. बाबाजी मला काही येत नाही, पण मला अजून देवाविषयी अनुभव आलेला नाही. मी कीर्तन करतोय, दिंडी काढतोय, सगळं काही करतोय, पण देवाचा आनंद, अखंड आनंद ज्याला म्हणतात, किंवा माझे ज्ञानावर आपली आई म्हणते जव त्या परमानंदी म्हणत राहा. परमानंदाचा विचार करूच नका. ज्याला मिळालाय, ज्याला कळालाय तो आहो भाग्याचा आहे. आणि आहेत असे भेटलेत आम्हाला म्हणून तुमच्या गावाला आलो तर आम्ही. रामकृष्ण. कोण म्हणतं परमानंदाने आपल्या देहामध्ये? आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची आनंदोरेयाची आनंदोरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदोरे. आम्हाला माहितीच नाहीये. आम्ही फक्त सांगायचं आणि ऐकायचं. टंग 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 टंग, बाकी काही नाही करायचं. आले रागे तरी हो खरे बोलो आम्ही, भले तरी देऊ काचेची लंगोटी, नाठाळाच्या माता हानो काठी. तुकोबारायांकडे जायचं, माझ्याकडे नाही यायचं. रामेश्वर भट्टाला तुकोबारायांनी विचारलं. रामेश्वर भट्ट म्हटले कुणब्याला अधिकार नाही. जसं बरेच म्हणतात व्यासपीठावरचे, पण आमच्या भोरकरांनी मला पहिलाच कार्यक्रम रामनवमीचा दिला होता. बरीच वर्ष 15-20 वर्ष झाली असतील त्या गोष्टी. मग ते म्हणे हे ज्ञान बाकीच्या समाजाला नाहीच. अरे ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाशी आपण, याना बोली जे ज्ञान. आता पाहणारा, आपल्याला पाहणारा सद्गुरू जर भेटला, देवाचा बाप तुम्हाला ज्ञान देईल. कोण म्हणतं ज्ञान नाही? धोंड्याला ज्ञान होतं माझी जनाबाई महाराज सांगते. आम्ही तर माणसं आहेत, आम्हाला ज्ञान होणार नाही. पण भाव पाहिजे.
भाव कोणता पाहिजे? हमको सब कुछ आता है, इनको कुछ नाही आता. याला भाव म्हणत नाही, याला युग म्हणतात. भाव कशाला म्हणतात? भाविवीन देव न कळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे. अंतरचे घेतो गोडी, पाहे दोरी भावाची, पाहे दोरी भावाची, पाहे दोरी भावाची. अंतरचे गोडी, पाहे दोरी भावाची, पाहे दोरी भावाची, पाहे दोरी भावाची. सुंदर प्रमाण दिलं माऊलींनी. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भाव पाहिजे, भावी शुद्धी ते देवा. त्यांनी सगळे भक्ती योगस्य मदगती. तुम्हाला आपल्याला जन्मवरण टाळण्यासाठी मानवाचं शरीर दिले, पण माहित नाही कशासाठी दिले. कळालंय, मिळाले पण कळालंच नाही. ज्यांना मिळालं नाही त्यांना कळालं. स्वर्गीच्या मरइच्छिता ती देवा, मृत्यू लोकी भावा जन्मामा ह्य लोकीचा हा देह. देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाण. स्वर्गाला जायची निशाणी करण्यासाठी माणसं जन्माला आले. माणसाची निशाणी काय हे माणसाला माहित नाही. देवाच्या खुणा काय हे माणसाला माहित नाही. खुणा येऊन सांगून गेला ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. आम्ही पोटा खालून आलो का? आमच्या इथं देव नाहीये का? हेच कळत नाही ना. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम ज्याचा तोची जाणे. मी तो हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याची देही. काय काय मिळतं या देहाला आल्यानंतर? तुकोबारायांना तो म्हणे कुंब्याला काही हे जमत नाही. तुकोबारायांनी त्याच्या समोर अभंग केला. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का, प्रेम सुख नेनवे आणि का, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का, पंडिता वाचिका ज्ञानी याशी. कसलंही ज्ञान असेल तरी देव त्यांना प्रेम द्यायला मोकळा नाही. कारण जे जे करावे साधन ते ते बंधाशी कारण. अर्जुना जोवरी हा बोधू भेटेना सहजा म्हणा, तोवरी यया साधना करावीची लागे. कुठपर्यंत साधने? साधनांचे सार मंत्र विजहरी आत्मतत्वधरी तोची एक. कुणी सांगायचं आम्हाला? तिघांचा पत्ता सोडला. 1 नंबर मंबाजी बुवा, 2 नंबर सालू मालो, 3 नंबर रामेश्वर भट्ट, 4 नंबर गेले बाबाजी चैतन्यांकडं. बाबाजी चैतन्य म्हटलं तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहात, श्रोत्रिय आहात, प्रेमळ आहात. संतांची अवलाद कशी असावी लागते? प्रेमळ. आम्ही कोणालाही संत म्हणतो. वरी भगवा केला नामे, अंतरी वश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. तुकोबारायांचे शब्द. किती जरी केलं तरी जर देवाचा अनुभव नाही आला तर जन्माला आला गेला. प्रपंचाचं पाणी वाहता वाहता मेला. कशासाठी आलोय आपण जगामध्ये माहितीये? खावं प्यावं ल्यावं न्यासावं, मेलं म्हणजे गेलं. कोण येतं पाहायला? कपडे बदलून जायचं, आपलं टपरी मारायचं, चाललं इकडे परत पांढरे पकडून इकडे. तुम्हाला माहित नाही ऊपर से खूप बने अंदर की राम जाने, हमको सब कुछ पता है. 40 वर्ष या क्षेत्रात काम करतोय. 70 आणि 5 ऍक्सिडेंट झाले आणि 4 अटॅक येऊन गेले. म्हणून जर चांगलं मला वाटलं साथीला असेल तुम्ही. मी अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला, काही गोष्टी तोंडाने सांगायच्या असतात, काही गोष्टी नजरेने सांगायच्या असतात, काही हाताने सांगायच्या असतात. का आलो तुमच्या गावाला? तुम्ही मला 1,00,000 2 लाख रुपये द्याल म्हणून नाही आलो. परमार्थाचे जर प्रपंच करणारा माणूस काल आज आणि उद्या कधी चुका होत नाही, कधी सुखी होत नाही. सुख त्याच्या वाट्याला कधीच येत नाही. माझं वाक्य तुम्ही फक्त स्वतःच्या अंतःकरणामध्ये टिपून ठेवा. ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला आठवल की ती एक येडं आलं होतं आणि त्याने हे सांगितलं. देवाचं, गावाचं आणि भावाचं कधीच पचत नाही. चांगला विचार करा.
आता रामेश्वर भट्ट सोडले आणि बाबाजी चैतन्य बाबाजी चैतन्य म्हणले मला तुला सांगावं वाटते पण तरी पण आडवायला म्हटले काय झालं तू कुणब्यात आहे म्हणे. एवढं शास्त्र एवढं सगळं करून जर आपल्या मनामध्ये द्वैत असेल तर माऊलीचा हरिपाठ आपण वाचवू नये म्हणू पण नाही कारण आपली अवलाद द्वैतातली आहे. आणि माऊली द्वैत घालवण्यासाठी जगाची आई वेद शास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञाना बाई आई ज्ञानोबा जगाची आई वरी वर्षे 16 आणि ती सांगते द्वैताची झाडणी गुरुवीन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामी. नाम असेल कीर्तन असेल सगळे असेल पण द्वैत गेलं नाही कारण द्वैताशिवाय प्रपंच नाही अद्वैताशिवाय परमात्म्याचं प्रेम नाही. आणि मधुर अद्वैतामध्ये राहिली ती राधा मधुर अद्वैतामध्ये राहिली ती मीरा मधुर अद्वैतामध्ये राहिली ती शबरी मधुर अद्वैतामध्ये सर्व संत मंडळी राहिली. त्यांना माहिती होतं येणेची शरीरा येणे सरे किंबहुना धारा चिरा पडे पाही पा शरीराची अगावा दया लागी आले पांडवा कार्यात वागवा सांडोणिया. येणेची शरीरा येणे सरे किंबहुना धारा चिरा पडे याच शरीर आल्यानंतर जन्मवरण टाळता येतं उद्धार करून घेता येतो देवाच्या स्वरूपाला जाता येतो. पुरावा सांगा माझी अनुसंधाने रेखा संकल्प जाणे निशेखा मध्याजी चोख याचे नाव ऐसा मी आथिला ओसी तेत माझी या स्वरूपा पावशी अंतकरणीचे तुझ पाशी बोलीचे तसे माझी अनुसंधाने देख. आणि एज्युकेटेड ऐका गॉड इज पॉसिबल डू नॉट इम्पॉसिबल इंडियन फिलॉसॉफी ऑफ द ग्रेट फिलॉसॉफी. देव शक्य आहे सत्य आहे आय एम गॉड डू नॉट डेड बॉडी इट इज अध्यात्म. आपण सगळे डेड बॉडीच्या नादी लागलेली जीवावर बोलणारा आणि ऐकणारा इथून तिथून जेवी चोरा लागी बुजगावणे अरे 16 वर्षाच्या आईला करतं. शरीर हे चोराचं बुजगावणं आहे आत्म्याचं राहायचं ठिकाण आहे. आम्हाला अजून कळू नये ऐश्वदात आहे पहा का जपत असे महा स्वहिताचा घोर वहा ज्ञानी राहा श्रीहरीच्या दणदारा पुत्रजन बंधू सोयरे पेशून सर्व मिथ्या ये जाणून शरण रिघा देवाशी माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझी घरे हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. आयुष्य जात आहे कुणाला सांगितलंय बुवाला सांगितलं का ऐकणाऱ्यांना बुवाला देनम नथी काही घेणार आहे. काय सांगतोय बाबाजी चैतन्य पहाटे आंघोळीला चालले ओतूरवरनं 3 किलोमीटर पहाटे 4 वाजता उठावं आंघोळीला मुखामध्ये रामकृष्ण आहे आणि प्राण त्यांचं भजन करतोय. आपल्या सगळ्यांचा श्वास नामस्मरण करतो हे समजून घेणं आणि देणं याला परमार्थ म्हणतात. रजव कळवळा येतो म्हणून बोलतो बाकी काही घेणं नाही कारण संतांचे शब्द येतो हिताचा कळवळा जीव तोटे तिळ तिळा. त्यांना आपल्या हिताची कळवळ आली बुडते हे जगाची कळवळ आली न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या असं सांगणारी भेटत नाहीत बाबा की तुम्ही बुडायच्या ही तरुण जावा 1 तास उरला खटवांगरायाची भाग्य दशा कैशी प्राप्त झाली सापडल हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला. चांगला विचार करा देव प्राप्तीचा तयार नाही देव आहे म्हणून तुम्ही आपल्या वाडी वस्तीवरून इथपर्यंत आलात. आज कुणीतरी नवीन माणूस आलाय म्हणून तुम्ही आले नाही आपलं जुनं खोड आलंय म्हणून आलात रामकृष्ण आहे. आणि जुनं ते सोनं असतंय त्याला माहिती असतंय सोन्याला तेज बोतलं जातं आणि मग चकाकत ते परीस पाहिजे सोनं बनवेल परीस नाही बनवणार परीस सुद्धा कमी पडतो. लह परिसाची नसा हे उपमा सद्गुरु महिमा अगाधजी. जीवन परिवर्तन करणारी व्यक्ती भेटावी जीवन परिवर्तन करणारी. कीर्तन प्रवचन दौंडी अध्यात्म त्याहून वेगळं आहे आणि जे साधू संतांनी केले ते आपल्याला करता आलं पाहिजे. कहते लेकिन करते नाही मोह के बडे लबाड कला मोह हो जाएगा यारो साई के दरबार. किती राग आलाय त्यांना. बाबाजी चैतन्य चालले बाबाजी चैतन्यचा पाय कशाला तरी लागला तो बघ गोबारायांनी पाहिलं लांबून येणार असताना
आजही तुम्ही ओतूरला गेलात तर त्या पिंपळाचं झाड दिसेल, पादुका तुकोबारायांच्या दिसतील आंघोळीच्या रस्त्यावरती. आजही तुम्हाला तिथे गेलं तर अशी वारवळासारखी चैतन्य बाबांची समाधी दिसेल. बाबाजी चैतन्याचा पाय लागला. काय रे, कशाला पाय लागला? तुकोबाराय उठून बसले. दर्शन घेतलं. बाबाजी, तुमचं चरण कण जरी माझ्या शरीराला लागलं, खरं तर सद्गुरू हे कानात पेरायचं असते. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापके भरिले तोची हरी. अगोदर कानात पेरायचं असते, नंतर निवृत्तीनाथी चाडे केले आणि बीजची वहिले. असेल ज्ञानेश्वरीमध्ये ओवी तर पहा. मी नाही अध्याय क्रमांक सांगत. माझ्या निवृत्तीनाथाने माझ्या डोक्याचं चाळ केलं आणि त्याच्यामध्ये बी टाकलं. याच्यामध्ये इथे याला ब्रह्मांड म्हणतात. 10वे दार ही पंढरी. मार्ग धरा पंढरीचा, चुकवा फेरा 84चा. आम्ही येतोय. मी बिदंडी चालक आहे. माझ्या मग 1000, 2000, 5000 आहे. माझंच नाही जाणं येणं थांबलं. तुका पंढरीशी गेला, तुका पंढरीशी गेला, मी पण बाबा आता 3 तास कीर्तन करायचं बंद करून टाक. लोकांना गरज नाही परमार्थाची, जरूर वाटत नाही देवाची. देव निघून गेला, गणपतीची मिरवणूक निघाली. अख्खं भोर गणपतीच्या मिरवणुकीला आलं. पावणे श्वास जर प्रत्येकाचा निघून गेला तर उचलायला माणसं मिळणार नाहीत. मिळतील आणि गणपतीची पूजा कुणी करणार नाही. आणि असं झालं. घरातलं माणूस जर गौरी बसल्यात गेलं ना, त्यांच्या घरच्या गौरी बंद. गणपती बसले, माणूस गेला, गणपती बसवलं बंद. देवाचं बसवणं येणं जाणं तुमच्या मरण्यावर अवलंबून आहे. आमच्या गावाला श्रीपाद बाबा आले, मग आम्ही सप्ताह सुरू केला. पहिल्या वर्षी एक माझ्या घरासमोरची बाई मेली. म्हणली त्या बाईने तो बाबा आणला, बाई मेली. आता सप्त्याचं कोणाच्या मरणाचं संबंध आहे का? दुसऱ्या वर्षी एक माणूस मेला सप्त्याला, तिसऱ्या वर्षी एक पोरग मेलं सप्त्याला. आता मरणाचा सप्त्याचा काही संबंध आहे का? अरे राजा परीक्षेने 1 सप्ताह केला आणि स्वतःला मोक्ष मिळवून घेतला. आमचं काय? तुम्हाला कळत नाही तेव्हापासून सप्ते चालेल. 42 दिवसाची गाव धुवायचं काम चाललंय आणि धुवत्र बराडायचं नदीला काम चाललंय. बाकी काही नाही. मला कुणी बोलवलं तर जाते गिराड आहे मला कोणाचं. मला तब्बर परमार्थ करावा. नुसतं मला येतं नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय. आईने त्याला बनवण्यासाठी काय काय केलं. आम्ही काय करतोय? काही न करता टेंबा मिरवतोय. बाबाजी चैतन्याच्या डोळ्याला पाणी आलं. बरं, बाबांनी सांगितलं चल नदीवरती. नदीवर गेले, दोघांनी आंघोळ्या केल्या आणि बाबाजी चैतन्यांनी सांगितलं बेटा जगत स्वप्नवत आहे, तुला मी सत्याचा अनुभव देतो. बाबाजी आपुले सांगितले मंत्र दिला राम नाम. कुठे नाम म्हणजे काय कळतंय का मला? नाम म्हणजे काय? नाम कुठे? रामकृष्ण हरी वैखरीचा जप आहे हे हरिपाठ प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा. राम जप, शिवाचा आत्मा राम जप करतो. मग आमचा आत्मा काय जप करतोय? रोज म्हणतो आम्ही ज्ञानदेवा मौन जपमाळंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा. नाम सांगितलं स्थिती झाली. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढवले गे. तुकोबरायांच्या देहातलं सुख वाढलं, आत्मतत्व हाताशी आलं. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, सुख हातात आलं. मग हरीशी करुणा. कोणता हरी? कोणता हरी? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कोणता हरी? रोज म्हणून राहिले पाहुणे एक नाम हरी द्वैत नाम अद्वैत कुसरी. आम्हाला हरीच माहिती नाही. देवदेव करून राहिले पाहुणे तुम्ही. आणि जर या व्यासपीठावर मी कीर्तन प्रवचन करून एवढंच करीत असेल आणि मला हरी कळाला नसेल, पत्र येईल तुम्हाला. शब्दाचे गौरव कामाला शब्दाचे गौरव कामाला
या जागेवर अनुभव व प्रमाण शब्दाचे गौरव कामा नाही. आम्ही आलो कसे माहित नाही, पाप पुण्य करोणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. काय केलं? काल माहित नाही, कुठे जायचं माहित नाही, बरोबर गेले बगदा लंब्या बुरसोंडी सारखे 14 चौकड्या लंकापती तेही गेले. बाबाजी चैतन्यांनी नाम दिलं तुकोबऱ्यांना. अनुभव आला अंगा तो या जगात येत असे, तुका चाखोण या संगे मज अनुभव आहे अंगे. भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र देव आहे. शबरीला तिच्या गुरुने सांगितलं तू या नाम घे, हा नाम जप कर, या रस्त्याने रामचंद्र येईन तुला भेटेल. शबरीचं आयुष्य गेलं, डोळ्याने दिसेना, कानाने ऐकू येईना, दात सगळे पडून गेले. शबरी वाट पाहते, राम 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 राम. त्याच्या अगोदर सीतामाईला पळवून नेलं, जटायूने रावणाला अडवलं आणि रावणाने पंख तोडले. ज्ञानी होता, पंडित होता, पक्षाचे पंख तोडले खोटं बोलून आणि दरीमध्ये पडला. तो जटायू मरताना राम राम करत होता. आजचा या जागेवरचा राम राम म्हणत मरेल का? मर्दी दया द्या ठेवी तो तेची गती ते पावी, म्हणून मातेची स्मरावी सदा तुआ. अंती जे मती तेची प्राणी याची गती, म्हणून आहो रात्री चित्ती श्रीकृष्ण स्मरावा. आहो रात्री चित्ती श्रीकृष्ण स्मरावा म्हणून सांगितलं. कसा? कोणाला तरी माहिती होतं म्हणून लिहून ठेवलंय. व्हिडिओ होते का ते? ज्ञानेश्वरी आहे. इकडल्या ओळेनं सांगत मी कुठल्या तरी माझ्या खिशातल्या काढून सनकोट मधल्या. का कळत नाही आम्हाला? न कळण्याचं कारण शेवळ जात नाही आमचं आलेलं. भगवान कृष्ण छोटा घरी आणला, मोठा असता तर बोलले असते, भराभरा मोठा झाला. राधे कळालं भगवान श्रीकृष्ण देव आहे. शबरीच्या रस्त्याने प्रभू रामचंद्र आले. शबरीच्या डोळ्यावरती हात फिरवला. शबरी म्हणली तुला पाहिलं देवा, बस माझे डोळे आता उघडे नको बाबा, ही जग मला पाहिला. तुला पाहिला ना, डोळे भरवणी या पाहिन तुझे मुख, हे मज सुख देई देवा. कान भरवणी या ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती देई देवा. काशासाठी दिले शरीर घेई घेई माझी वाची, गोड नाम विठोबाचे. तुम्ही आई करे कान माझ्या विठोबाचे गुण. राम कृष्ण हरी. चांगला विचार करा जरा, चांगला विचार करा. तुकोबरायांना कळालं मी देवाला आपलंसं केलं आणि देवाला आपलंसं केल्यावर मला आतल्या सुखाचा अनुभव आला. घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञान दृष्टी, यावी न चावटी करू नका. आत्मसुख घ्यायला सांगितले माणसाला. माणूस आत्मसुख घेत नाही, बाहेरच्या सुखात धडपडतोय, बाहेरच्या सुखात धडपडतोय, हात धडकून मरतोय. नामच्या सारख्याचा किस्सा भरतोय. या कीर्तनाला ते मेले त्यांच्या 10व्याला, आधी आमचं नाव, मग ते कैलासवाशी, त्यांच्यावर आमचं बी नाव, आमचे बी फोटो. आरा ते मेले का हे मेले ते कळना. खेदाची गोष्ट आहे, परमार्थाचा बाजार चालू आहे नुसता. हे एक नवीन फॅड मिळालं. आता उद्या कुठेतरी पडण येतं तिथं कोणाच्या पायाला संडास मध्ये, नाही तर जाळून टाकते. जिवंतपणे आपले फोटो जाळून टाकते. काही वेळेपणा आहे जिवंतपणे. हा गजाननचा फोटो कुठेतरी पडेल. खूप वेळेपणा आहे आपल्या, खूप. आपल्याला माहिती नाही, किंमत नाही देवाची आपल्याला. तुकोबरायांनी किंमत आहे. तुकोबरायांना कळालं जीवाला सुख पाहिजे असेल तर जीवाने आतल्या देवाला आपलं करायला पाहिजे. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, कोणत्या देवाची सांगितलं अखंड सेवा करायला? कोणत्या देवाने शरीर दिलं तुम्हाला? देवळातल्या देवाने तुम्हाला मला शरीर दिलेलं नाही. ज्याने दिले तो आई बापाच्या मध्ये, बापाने कणकणीत वीर्य खर्च केलं, सगळी इष्टे तुमच्या नावची केली, तुम्हाला जन्माला घातलं, मला जन्माला घातलं. आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस राहिला. आईच्या पोटात आईला लाथा मारून बाहेर आला. तुम्ही आली सगळी.
मातीच्या उदर कुहरी पचवणी विष्टेच्या दाथरी नवमास उकडवणी जन्म जन्मोणी मरती नाकी तोंडी कृमी किडे विष्टाले पचोही इकडे गर्भवासाचे दुःख गाडे त्या सांगावे कोणापुढे गर्भीची यातना मद भोगिता नारायणा तू क्षणा क्षणा ध्यातसे कुठे कुठे म्हणणं नकोय मला अनुभव पाहिजे. तुकोबरायांना आनंद व्हायला लागला. पाण्याजवळ उभे राहिले तर आनंद व्हायला लागला. पाण्याच्या लाटा पाहिले की आनंद व्हायला लागला. आणि असं रामदास स्वामींच्या कानावर गेलं. तुकोबरा एक 2 पत्न्यांचा 2 बायकांचा एक माणूस त्याला काहीतरी प्राप्त झालेला आहे आणि माझ्या इतकीच त्याची प्रतिष्ठा आहे आणि माझ्या इतकाच मान आहे कारण शिवबा त्यालाही मानतोय मलाही मानतोय. ज्याची राजा मानतोय त्याची त्याच्याकडे काहीतरी असलं पाहिजे. रामदास स्वामी मदल दरमदल करत देहूला आले. देहूला आले. पांडुरंगाचं मंदिर तुकोबरायांच्या आधीपासून आजोबांच्या मागे लागून आलेला देव मागे लागून यावं. कोणाच्या तरी मागे लागून पळून जाणं वेगळं, कोणाला तरी घेऊन पळून येणं वेगळं. ते रडणार नाहीत कधी. त्यांना काय घेणार नाही त्या आईबापांचं. आणि नदीच्या कडेला बसले स्वामी. तुकोबराय आपले भंडार गेले. पांडुरंग 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 पांडुरंग. वरून खाली आले 5 वाजता. रामदास संतांची अवलाद कशी असते सांगतो तुम्हाला. एवढा दगड उचलला आणि पाण्यात टाकला रामदास स्वामींनी. सगळं देहू गाव जमा झालंय. आता 2 अवलिया एकत्र आहेत तुकोबराय आणि रामदास स्वामी. एवढा दगड उचलला रामदास स्वामींनी पाण्यामध्ये टाकला. तुकोबरायांनी तिकडनं बोंब ठोकली. असं केलं, फक्त असं केलं. वाजत असे बोंब कोणी नाही का ठिकाणी. हरी हरी न म्हणती तया थोर झाली हरी. कोणता हरी? जर या हरीची आपली ओळख नाही झाली तर याच जन्मी ओळखी करा राम याच जन्मी ओळखी करा याच जन्मी ओळखी करा जन्मी ओळखी करा जन्मी ओळखी करा संसार संभ्रम भोगू नका. तैसा हृदयामध्ये मी रामू. कैसा देव. देवाचा पत्ता ज्ञानेश्वरी सांगते. देवाचा पत्ता हरिपाठ सांगतो. मंथोणी नवणीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथन करून लोणी घेतात तसा देव घ्या. आपल्या आईने सांगितलं पण आपण नाही ऐकलं. त्याच्या ज्याने ऐकलं ते आज सुखाच्या शिखरावर येते. लक्षात ठेवा. ज्याला मिळालंय त्यांनी कळून घ्या. अनुभवावर राहा, आनंदावर राहा. लोकांचं घेणं नाही. ज्याला मिळालंय त्यांनी कळून घ्यायचं, वळून घ्यायचं आणि मस्त पैकी 2 में 2 आपणे 2 पराये 2 पाप नपण. तुम्हाला सुख पाहिजे. सुख आहे देवाजवळ. देव आहे तुमच्या आतमध्ये सगळ्यांजवळ. त्याची ओळख करून देणं आणि घेणं याला परमार्थ म्हणतात. अभंगाचं पहिलं
एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे शेजेची कामीन उडी टाकते किंवा माणूस उडी टाकतो का? आता हे बाळ कसं छानपैकी टाळ वाजवलं उभं राहिले. मग आता तो पखवाद वाजवतोय या वयामध्ये. मग आता ह्या वयात पखवाद वाजवलं मस्तपैकी पेटी मास्तर पखवाद मास्तर सगळं झालं. त्याचे जीवनाचं सोनं झालं. कीर्तनकार झाला, प्रवचनकार झाला आणि गावचा सरपंच झाला. एक मुलगा सरपंच झाल्यानंतर चांगल्या वाईट मार्गाला कळत न कळ लागला. पण शहाणी माणसं सांगत होती चपटी पिली तर चालते. ते तर बाबांच्या जवळ बसत होतं. असं बाबाला असं वाईट वाटत होतं की सरपंच व्हायला चाललंय, काय करावं. पण एक दिवशी जे व्हायचं ते झालं आणि एक पाय ऍक्सिडेंट मध्ये एवढा गेला. मग आलं बाबाकडे. बाबा तुम्ही मला पखवाद शिकवत होते, पेटी शिकवत होते, टाळ शिकवत होते, मी ऐकलं ना वेळेने. बाबा म्हणली बस अजून जरा काहीतरी सांगतो थोडंसं, कारण जे सांगायचं होतं ते बाजूलाच राहिलं रे तुला. मला वाटलं या छत्रामला म्हणजे तुला देव कळेल आणि देवाकडे जाता जाता मग रस्ता दाखवून देईल. ही साधन आहे. टाळा टाळी लोपलाणार अंगोअंगी मुराला भेद भोग भोगिताच्या अटला भेद ज्ञान घिळवणी गावा गोविंद. ज्ञानच नाही तर गोविंद गिळायचं काम कुठे यायचंय. गोविंदाचं ज्ञान तर व्हायला पाहिजे. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आनंदले म्हण प्रेमी पाझरती लोचन. कधी प्रेमा डोळे कधी भरतील, परत नाही मिळणार. करोडो रुपये तुम्ही देवाच्या समोर वतले ना गजाननाच्या किंवा पांडुरंगाच्या, तो माणसाचं शरीर देणार नाही आणि देव बनवणार नाही. मग महाराजांनी त्याला आगळी वेगळी विद्या शिकवली. तो म्हणतो माझे 4 भाऊ माझे जीव करतात, माझ्या वडिला जीव करतात, माझी बायको, माझे 2 पोरं, माझी आई वडील खूप प्रेम करतात माझ्यावरती. माले तो ताले नाही तो बंबई घाम आले हे त्याला माहित नव्हतं. पण गुरु महाराजांनी सांगितले बघ तू जरा अजून सगळं सांभाळवणे, तुझ्याजवळ जर काही राहिलं तुला कोणी विचारणार नाही. पण त्याला पटतच नव्हतं. मग गुरु महाराजांनी विद्या शिकवली. प्रेतरूप झाला शरीराचा भाव विद्या आहे सद्गुरूची. शरीर जर पडलं ना प्रेतरूप झाला. घरात संत तो भोगा निवांत राहा. तुका म्हणे निवांत राही पाहिले पायी परतोणी. कधी होती निवांत भ्रमर गुंतले. कधी होती निवांत. कधीच होणार नाही. भूतकाळात होणार नाही, भविष्यकाळात होणार नाही, वर्तमान काळात तर विचारूच नका. महाराजांनी त्याला एक विद्या शिकवली चांगली. हा घरी आला 9 वाजता जेवण केलं आणि झोपला. झोपल्यानंतर संध्याकाळी 5:30-6 वाजता बायको आली. म्हातारी घडी होती माझ्यासारखी. आजी चहा दिला का त्यांना? म्हटली मी नाही पेले, त्याला नाही दिलं. सकाळी झोपलाय तो गेल्यावर जेवण अजून उठला नाही. चांगली आई आहे म्हटली, लेकराला उठवायचं, चहा द्यायचा. तिने रागारागाने चहा ठेवला, हातपाय तोंड धुतले, चहा ठेवला आणि मालकाला उठवायला गेली. तर इकडचं डोकं इकडे झालं, इकडचं डोकं इकडे झालं, हात उचलला, पाय उचलला, तिने गळा काढला, गाव गोळा झाला. डॉक्टर बोलायला, डॉक्टरांनी सांगितलं इट इज डेड. बांधला, लोक आली, उचलायचं. हा मनात म्हणतो बाबा तर येणार, मला तर काय खाली येता येणार. ब्रह्मानंदी लागली टाळी मग कोण देहा ते सांभाळी. आम्हाला घरानंद घटानंद पटानंद बोलता येतो पट 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 पट, पण आनंद कशी घेता येईल माहित नाही. आणि तो होण्यासाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी माणसाचं शरीर आहे. तो म्हणला उठ चाललं तरी बाबा येईना. आता यांनी नाही मला जाळून टाकावं, मला तर उठताच येईना, जडच पडले सगळं. तर काय करावं बरं? बाबाने सांगितले ते, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं तेही मला कळना. मग बाबा आले. बाबा आलेले पाहिल्यावर यांनी प्रेत खाली ठेवलं बाबाच्या दर्शनासाठी. गुरु महाराज आले ना, प्रेत खाली ठेवलं दर्शनासाठी. दर्शनासाठी प्रेत ठेवले. बाबा त्याच्या जवळ गेले. बाबा तुमच्या संग नाही का बारीक होतं तेव्हा टाळ वाजवायला तुम्ही शिकवला, पखवाद वाजवायला शिकवला, पेटिंग कीर्तनकार तुम्ही बनवला. बाबा सरपंच झाला ना तुमचा पोरग्या, पण असा कसा देवानी घाला घातला. देवाला लाज नाही, मर्यादा नाही, अक्कल नाही. देवानी माझं पाडाला लागलेले लेकरू नेलं. देवाला ऐकताय ना, लाज नाही, आबरू नाही. कोणाला? कोण म्हणतय? आई.
बाप म्हणतो देवा आमच्यासारखे पिकले पाने ठेवले आणि असे काय पाडायला आले आंबे तुला आवडले. महाराज हसू येत होतं. महाराजांनी काय केलं, म्हटले बेटा एक ग्लास आण रे आतून पाण्याचा भरून. यांना वाटलं बाबाला माणूस मेल्याने पाणी प्यावं वाटतंय. काय बाबा आहे काय मरतय मी लगेच पाणी मागतंय. म्हणजे ग्लासभर पाणी आणलं. बाबाने खिशातली एक पुडी काढली बंडिकली त्यात सोडली. आईला म्हटली आई एवढा काही ग्लास तुम्ही मराल आणि पोरग उठून बसल. पेन काय ओ आयांनो पेणार का. आई म्हटली चौघी जणी सुना पाणी काव देणार तर नळाव काव जाणार मी काय पिणार. मग बाबा तुम्ही पितात का. तुम्ही जाणार पोरग उठणार. बाबा म्हणले मला 40,000 पेन्शन. ज्याच्याकडे आहे पेन्शन त्याला नाही टेन्शन ते असते अटेन्शन. ज्याला पेन्शन आहे त्या टेन्शन राहतं टेन्शन घेत नाही. अरे लाडकी बहीण निघले की धावल्याच. अर्ध तिकीट निघले की धावल्याच. काय ते फुकटचं झालं की धावलेच. देवासाठी कोणी धावायला तयार नाही अजिबात नाही. मग आता भाऊजायांना काही म्हणू शकत नाही. भावाला म्हणू शकत नाही भाऊ पेतात का तुम्ही. मग म्हटले आता सौभाग्यवती भव शिवा शिवा. महादेवाला थंडी वाजती रोज घरात रोज गावात रोज थंडी ताप वाढलंय याला कारण तुमचं शिवा चाललंय रोज पहाटे 4 ते रात्री 12. उठल्या की सुटल्या की निघले. अरे महानंदा वेश्या होती गावाचा उद्धार केला. आम्ही घरात मालकाला चहा देत नाही पोरांना बघत नाही कोणाला बघत नाही. उठले भरल्या तर आम्ही चालले. देव काय बावळते का काय तुमचं सगळं काय ऐकायला करायला. काय चाललंय परमार्थ म्हणतात त्याला तुम्ही. करू नये या मताची मी नाही. जर वेश्याकडे का राम म्हणे तिसी वैकुंठीची पेणे. जग राम राम म्हणे त्यासी काळ ती विमाने. काय राम राम म्हणणारे विमानी ना. मग बायकोला सांगितलं सौभाग्यवती भाऊ शिवा शिवा महादेवा नवऱ्याच्या आधी मी जावा. असं म्हणायला नाही कोणी जात त्या महादेवाला. आणि कोण जात असलं तर आठवण करा. मला माहिती आहे ना फक्त तुम्हाला घर दार शेती वाडी बायका बोरं बंगलं टंगलं सोनं नाणं आणि एक दिवस भानानच जळून जाणं बस. बाकी काही नाही कळत नाही माणसाला स्वतःच हित. म्हणे ताई एवढं तुम्ही प्या मला कुठं. आवाज काढून रडत होती. पदर डोक्याचा कमरेला खोचून उभी राहिले. म्हणली बाबा. बाबाला वाटलं काय चुकलं असं आपलं. मी तर या पोराला उठवायला आलोय जिवंत करायला आलोय. हा मेलेला नाही जिवंतच आहे पण यांना माहित नाही. तिने बाबाला तडतड करायला. बाबा म्हणले अगं बाई पियायचं तर पिण्याचं पिऊ नको उचला नाही म्हणले मसन वाट्यात. ते तर मला उगीच बाबाच्या नादी लागलो. बाबाने चांगली विद्या दिली आणि मी तर जाय जिवंत आहे पण मला उठता येईना ना सांगता येईना मला की हे सगळे खोटे आहेत लबाड आहेत. काय करावं. ती म्हणली बाबा मला 2 पोरं आहे रामश्याम. शिव उठल मी मरण मान्य पण ह्यो दुसरी बायको करेन. माझी पोरं रस्त्यावर येतील तुम्ही असंच शिकवताना ती दारू पिऊन कुठेतरी पडतील. नाही म्हटली मी पिणार नाही तुम्ही प्या. बाबा म्हणले मी पिऊ का. बाबांनी पटकन गल्ल्यावर पाणी पिले. ती होती खडी साखरेची पट. बाबा मेले नाही मग सगळे बघायला लागले. म्हातारी म्हणले माझ्या शेतात समाधी बांधते. कोणाची आमची. तुमच्या शेतात समाधी वा असेच आपण. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
कोणी आलं नाही म्हणून आपलं नाही हे तुम्हाला पटत नाही, बरोबर कुणी येणार नाही म्हणून आपलं नाही आपल्याला पटत नाही. तुकोबाराय आपल्याला सांगतात एरती मायके दुःखाची जणाती नाही अनियंती अवसाळ. सद्गुरूकडे एक अविनाशी तत्व असतंय आणि सद्गुरू अविनाशी तत्वावर जगत असतात. ज्ञानोबरायांना त्यांच्या सद्गुरूने अविनाशी तत्व दिलं. ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला धले निवृत्तीने निधले माझी हाती. ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिदले निज बीज. माझ्यात असलेलं बी माझ्या सद्गुरूने मला दिलं. सद्गुरूकडे एक अविनाशी तत्व असतंय आणि ते अविनाशी तत्वावर जगत असतात. ते नाशिवंतावर प्रेम काल आज आणि उद्या करत नाही. त्यांना माहितीये शरीर कसं आहे बा. नाशिवंत देह जाणारा देह तो पाचाची झाली कर्माची गुणी गुंतली भव तसे चाकी सुदले. जन्म मृत्यूच्या कशाच्या देहाच्या पाठीमागे जन्म मरण हात दोन लागले आणि आम्हाला जन्म मरण टाळण्याचा विचार गीता शिकवते. जन्म मरण टाळण्याचा विचार हरिपाठ शिकवतो, गाथा शिकवतो. आम्ही फक्त गाथीचं पारायण करतो, माथा साफ करण्याचं साधन करत नाही. आणि जोपर्यंत आपल्याला ही गोष्ट अनुभवायला येणार नाही. त्यांनी सांगितलं तुकोबारायांनी सद्गुरूचं काम काय आहे. अविनाश करी आपुली यायचे लावी मना पिसे गोविंदाचे विठोबा रखुमाई. Hey,
परत येतोय का नाही आपलं घ्या घालून. रामकृष्ण सर्वांच्या प्रेमाला पात्र होणे याला परमार्थ म्हणतात. राजा माझे गुरु श्रीपाद बाबा चव्हाण घोटी यांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या गावाला आलो. कुठे संस्थेत नाही, कुठे इकडे नाही तिकडे नाही. गुरु केले, नाम घेतलं, चिंतन केलं आणि नामाच्या चिंतनाच्या बळावर तुमच्या गावाला भोरला कार्यक्रमाला आलो. गुरु करा बळकट, त्याचं धराव बळकट, प्रश्न विचारावे दोन, आधी मी कोण आणि देव कोण. अविनाशी तत्वाचा उपदेश तुकोबरायांना त्यांच्या सुधरून केल्या. आज कलियुगामध्ये अविनाशी तत्व दाखवणारे संत महात्मे आहेत. त्यांच्या कृपेत तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण खरंच मरण भरून जातं, मजा येते. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुशिला बोड पुशिला, वसु वसले देह भाव. आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी, तुका म्हणे पुणादीचे झाले साच उजवणे. आधी तयारी कुठे गेलं नाही, आलं नाही, जन्म मिळाले. काय माहित मी परत कधी भरला येते. 70ची गाडी तुमच्या समोर कोणत्या क्षणी पंक्चर होईल. परमात्म्याने आपल्याला शरीर दिलंय, अनेक कामासाठी पाठवलंय. पण माणसाला माहित नाही मी जगात का आलोय, कुठून आलोय, मला कुठे जायचंय आणि काही करायचंय हे समजून घेणं म्हणजे परमार्थ आहे. वाचून 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 सगळं पाठ केलं. पण तुकोबाराय म्हणतात कासही करावे पाठांतर, व्यर्थची मरण घोकवणे या. अरे तुका म्हणे अर्थी आहे जशी बेटी, यावी न चावटी करू नका. कारण विचार करायला विषय ओढी बोलले जीव, कोण करील यांची कीव. नवपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेहा. माणसाचं दुर्लभ हो मनुष्य देह, दुर्लभ आहे. मिळालं पण कळावं. काय कळायला पाहिजे? देवाला मिळालं नाही, कळाला. पशुपक्ष्यांना मिळाला नाही, कळाला नाही. माणसाला मिळालं पण कळालं नाही. कळालं ज्यांना त्यांनी वाटलं ते तुकोबाराय आहेत. गोपीभाव धारण केला, ज्ञानोबरायांनी गोपीभाव धारण केला. तुम्हाला अनुग्रह आणि प्रभू दोन्ही गोष्टी हरिपाठ प्रकरणामध्ये सांगितल्या. ते नाम सोपे रामकृष्ण वाचेशी सगळं. तुमचा प्राण भजन करून राहिला पाहुणे. गाडीच्या चाकातली हवा इकत का फुकट, जर गेली तर गाडी चालत नाही. आणि आता या बोलणाऱ्याची हवा जर निघून गेली तर निघून गेला वारा, खरी राहिला पसारा. कोण चालवत तो ईश्वर आहे. आईच्या पोटात जिवंत ठेवतो तो ईश्वर आहे. काही जिवंत येतात आई आणि ते जिवंत राहतात. काही आई मरते आणि मरतात. काही आई आणि बाळ बरोबर मरतात. काही आई मरते आणि दोन पोरी आवळ्या जवळ्या आधी जिवंत आहे. आई जन्म दिला आणि मेली, त्या आता 3-3 वर्षाच्या झाल्या. सांगायचं तात्पर्य जग कोणा वाचून राहिलं? एक उरो नाही आले अवतार, राम आले, कृष्ण आले आणि गेले. त्यांच्या वाचून का जग ओस पडले? तुमच्या वाचून काही राहणार नाही. पण मिळालेल्या शरीराचं सोनं करायचं असेल, याची देही याची डोळा, भोगो मुक्तीचा सोहळा. मुक्त दशा प्राप्त करता येते. जीवाला जीवनमुक्त अवस्थेमध्ये जाता येतं. जीवाला देहीच विदेही भोगू दशा कोण म्हणतं करता येत नाही. पण निर्द्वंद्व निशंख विचरतामही सुखानंद हृदयी शिरावला. तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. ज्ञानेश्वर
तुकोबाची कीर्ती मावळणार नाही. काळ दारामध्ये उभा राहिला. येऊन मुक्ताई दारात आली. देवदत्त दादा दारात आले. का रे, काय काम काढलं? म्हणे ज्ञानोबरायांचं आयुष्य संपलेलं आहे. ते म्हणे माझी 2 वर्ष दे. आणखी 2 वर्षांनी काळ आला. सुपात काकांनी पाहिलं ज्ञानोबरायांना नेहला काळ आलेला आहे. का रे, काय तोंड्या, ज्ञानोबाचं आयुष्य संपले, माझे 2 वर्ष दे. मुक्ताई दारात आली 3ऱ्या वेळेला. काळ उभा राहिला. म्हटली मेल्या, तुला माहिती नाही हा काळाच्या बापाचा बाप आहे आणि तू त्याला परत परत न्यायला येतो. तुला लाज वाटत नाही का रे? माझा ज्ञानदा चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे. तुम्ही आम्ही वारी करतो, दिंडी करतो. रस्त्याने माऊली 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 किती लोकांना माहिती या जागेवर. माझा माऊली तुमच्या रूपाने ऐकायला आहे, माझा माऊली तुमच्या रूपाने टाळ वाजवायला आहे, विणा घ्यायला आहे. इथं गंधर्व उभे केले, पेटी वाजवायला आहेत, पखवाज वाजवायला आहेत. किती लोकांच्या लक्षात आहे. फक्त म्हणतात कैवल्याचा पुतळा प्रगटलेला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधा काचा माया बाप. तुमच्या रूपाने माऊली ऐकायला आला. या देहातनं माऊली तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न केला. माझा काही संबंध नाही. जे काही चांगलं असेल, बरोबर असेल ते माझ्या माऊलीचं आहे, सद्गुरू माऊलीचं आहे. जे चुकीचं असेल तो देहबुद्धी आहे. तुम्हाला वाटलं तर ताई म्हणजे 12 वाजतील. किती पण वेळा जन्माला यावं. का आलो तुकोबाराय कारण सांगतात. कुठून आलो सांगतात. आम्ही वैकुंठवासी. का आले तुकोबाराय ते कारण सांगतात. धर्माचे पालन करणे, पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे काम नाम. कुठून आले? वैकुंठाहून आले. आणि काय केलं? बीज ज्ञानोबांच्या राज्यात रेडा बोलला. तुकोबांच्या राज्यात एक नाचणारी बाई तुकोबारायांकडे गेली तर त्यांनी तिला काय बनवलं? ब्रह्मज्ञानी बनवलं. स्त्रीला ब्रह्मज्ञान नसतं. तुम्हाला ज्ञान एवढं कुठून आलंय? आईच्या पोटातून आले म्हणून तर ज्ञानी आहे तुम्ही. आई फार ज्ञानी असते. कारण आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वरी आत्मा हा आईच्या रूपाने आलेला असतो. चांगला विचार करा थोडस. माऊली 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 म्हटलं जातं कारण मरण संपलं. तिने सांगितलं चंद्रसूर्य असेपर्यंत माझा माऊली. मला सांगा बरं, आपले आजोबाई माऊली माऊली म्हणत होते, पंजोबा माऊली म्हणत होते, खापर पंजोबा माऊली म्हणत होते, त्याच्या आधीच्या काळ्यातोंड माऊली म्हणत होते. आज तुम्ही आजोबा झाले, तुम्ही माऊली म्हणतात, तुमची मुलं माऊली म्हणतात, तुमचे नातू म्हणतात, तुमचे पंतू म्हणतात, 8 पिढ्या तुमच्या समोर हजर आहेत, माऊली म्हणतात. आमचं काय? म्हणून तुकोबारायांनी शेवटच्या चरणात सांगितलं
आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवात सुख नोही इरती मैक दुःखाची जनती नाही अदियंती अवसाण अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाची तुका म्हणे का मरणाची श्री उत्तम चिवरे कीर्ती मागे एरती माईक दुःखाची जनती नाही आदी अंती अवसाण तुकोपर्यंत चिंतन करण्यासाठी अभंग निवडलेला होता. झालेली सेवा गजाननाच्या चरणी तुम्हा सर्व सज्जनांच्या मायबापांच्या चरणी सुंदर अशी साथ करणारे गंधर्व ही छोटी छोटी पिढी तयार होते चांगली गोष्ट आहे. सुंदर अशा मृदंगाने काय द्यावे त्याची हवे होता राही ठेवीत हा पायी जीव थोडा. चांगला विचार करा. झाली ग्रामदैवताच्या चरणी शिवाजी महाराजांच्या चरणी संभाजी महाराजांच्या चरणी माझ्या हृदय सद्गुरू चरणी अर्पण करतो आणि इथे थांबतो. जय विठ्ठल जय जय सर्वांना स्ट्रेट